प्रभूचा आदेश करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूचा आदेश करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, वेलंकनी माऊलीच्या सन्मानार्थ आज आपण नवदिन भक्तीचा 6वा दिवस साजरा करीत आहोत आणि आपल्या उपासनेचा विषय आहे कुटुंबातील सुसंवाद, कम्युनिकेशन इन द फॅमिली. पवित्र मरिया आपल्या कुटुंबाची राणी आहे. पवित्र मरीच्या मध्यस्थीनं, प्रार्थनेनं आपल्या कुटुंबात सुसंवाद घडावा आणि आपल्या कुटुंबाला देवाचा आशीर्वाद लाभावा म्हणून या पवित्र मिसामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. प्रीतिकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. दया याचना, गीत क्रमांक 16, हिम नंबर 16. भगवंता दया सागरा
आपण प्रार्थना करूया. ए प्रभू सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरेच्या गौरवमयी प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळवू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यान सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. बस. देवाने आपल्या अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. पौलाचे कोलोसेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. म्हणून प्रत्येक प्रकाराच्या सत्काराचे फळ घ्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारच्या धीर आणि सहनशक्ती ही तुम्हाला आनंदसह प्राप्त व्हावी. म्हणून तुमच्या त्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकाराच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्यांनी तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाने भागीदार होण्याजनांचे केले आहे, त्या पित्याचे तुम्ही उपकार स्तुती करावी. त्यांनी आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत गीत क्रमांक 32 हिम नंबर 32. आपण उभे असावे. गीत क्रमांक 52 हिम नंबर 52. प्रभूला स्तुया हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभूला स्तुया हालेलुया
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणसरीत सरोवराच्या किनाऱ्यापाशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेली 2 मछवे पाहिली. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मछव्यांपैकी एक मछवा शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात आकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तर आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशांचा घोळका, मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्याने येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्याने त्यास खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मछवे एकत्र भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्याने धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसे शिमोनाचे भागीदार जब्देची मुलगी याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, इथून पुढे तू मासे धरणारा होशील. मग मछवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून ते येशूचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. खाली बसा. किस्साठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नोवेनाच्या 6व्या दिवशी आपण आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद या विषयावर मननचिंतन करीत आहोत. कम्युनिकेशन इन द फॅमिली चांगला विषय आहे, ज्या विषयाद्वारे आपलं कुटुंब विचाराने, भावनेनं आणि गरजेनं एकत्र आणू शकतो. तारणाऱ्याच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं तर परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर जगाच्या उत्पत्तीपासूनच सुसंवाद करीत आलेला आहे. उत्पत्तीमध्ये जेव्हा देवानं स्वर्गाची आणि पृथ्वीची निर्मिती उत्पत्ती केली तेव्हा त्यांनी सुसंवाद साधला. पापी जगाच्या तारणासाठी त्याने अनेक लोक, अनेक संदेष्टे, अनेक प्रकारची लोक या जगामध्ये पाठविली आणि या लोकांद्वारे, या संदेशांद्वारे परमेश्वरानं मानवाशी सुसंवाद केला. आणि सरते शेवटी परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा या जगामध्ये पाठविला आणि त्याच्या दुःख सणाद्वारे, मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे त्याने मानवाशी सुसंवाद केला. आणि अशा प्रकारचं हे नातं परमेश्वराने मानवजातीशी राखलं.
त्या नात्याचं पालनपोषण त्याने केलं आणि ते नातं अधिक वाढवलं. तर तारणाऱ्याच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की अगदी सुरुवातीपासूनच जगाच्या उत्पत्तीपासून निर्मितीपासून परमेश्वर मानवाच्या तारणासाठी वारंवार सुसंवाद करीत आलेला आहे. सुसंवाद म्हणजे काय? बोलणं चालणं. कोणतरी बोलतंय आणि समोरची व्यक्ती ऐकतंय, समोरची व्यक्ती बोलतंय आणि आपण ऐकतोय. जेव्हा आपल्यामध्ये बोलणं चालणं होतंय तेव्हा आपल्यामध्ये संवाद आणि सुसंवाद होत असतो. आणि असा संवाद जेव्हा सुसंवाद होतो तेव्हा त्या बोलण्याला, त्या विचारांना, त्या भावनांना, व्यक्त करत असलेल्या गरजांना अधिक महत्त्व प्राप्त करत असतं. आणि म्हणून सुसंवाद या 3 गोष्टींमध्ये झाला पाहिजे. विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये, आपण ज्या भावना व्यक्त करतो त्यामध्ये, आणि आपल्या ज्या गरजा आहेत ते एकमेकांना सांगण्यामध्ये. जेव्हा विचार, भावना आणि गरजा या 3 गोष्टींमध्ये चांगला संवाद, सुसंवाद घडतो तेव्हा आपल्यामधील जे नातं आहे ते नातं अधिक चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. आणि म्हणून आज आपण नवीनाच्या 6व्या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद कसा घडेल आणि या सुसंवादाद्वारे आपलं कुटुंब, पवित्र कुटुंब कसं गंडलं जाईल, सन्मानित होईल, यासाठी आज आपण नवीनाच्या 6व्या दिवशी आपण मनचिंतन करीत आहोत. जेव्हा आपण आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद घडतो तेव्हा त्याच्या 3 प्रकारे आपल्या कुटुंबाला फायदा होत असतो. पहिला फायदा तो म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद घडतो तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये जे नातं आहे ते नातं अधिक घनिष्ठ, अनेक प्रेमाचं सौलक्याचं नातं ते होत असतं. नवरा बायको, पती पत्नी, मुलं, भाऊ बहीण यांच्यामध्ये जे नातं आहे ते नातं अधिक घनिष्ठ, अधिक प्रेमाचं, अधिक क्षमेचं होत असतं. आणि म्हणून सुसंवाद घडणं आपल्या कुटुंबामध्ये नातं बांधण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अनेक कुटुंबामध्ये जेव्हा सुसंवादाचा अभाव आढळतो तेव्हा त्या कुटुंबातील नाती बिघडतात. अनेक लोकांमध्ये, अनेक कुटुंबामध्ये जे प्रेमाचे सलोख्याचं नातं आहे ते नातं जणू काही त्याचा नाश हळूहळू त्याचा नाश पावत असतो. तर आपल्या कुटुंबाचं नातं जर आपल्याला टिकवायचं असेल एकमेकाबरोबर तर आपल्याला सुसंवाद करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा फायदा, सुसंवाद आपल्या जेव्हा कुटुंबामध्ये होतो तेव्हा आपल्या कुटुंबातील गैरसमज नष्ट होतात, कमी होतात. अनेकदा आपण बोलताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होतात. जेव्हा नवरा बोलतो तेव्हा आपल्या बायकोविषयी गैरसमज निर्माण होतो. जेव्हा मुलं बोलतात तेव्हा आईवडिलांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होतात. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो, एकमेकांचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जर त्यामध्ये चांगला संवाद होत असेल तर या संवादाद्वारे गैरसमज होण्यासाठी फार मदत होत असते. आणि म्हणून गैरसमज होऊ नयेत, संशय निर्माण होऊ नये, शंका निर्माण होऊ नये, आणि त्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये सुसंवादाची अधिक गरज असते. आणि तिसरा फायदा आपल्या कुटुंबाला सुसंवादाद्वारे होत असतो ते म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जे वादविवाद आहेत, जे भांडणं आहेत, अनेक वर्षापासून न सुटलेले प्रश्न आहेत, अशी भांडणं, असे वादविवाद सलोख्यानं आणि समैत्याने सुटू शकतात. आणि जेव्हा या गोष्टीमध्ये संवाद होतो, बोलणं चालणं होतं
कम्युनिकेशन होतं, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या घराला प्रेमाचं शांतीचं वरदान प्राप्त होत असतं. आज आपण वेलिंकनी माऊलीचा सन्मान करत असताना पवित्र मरीच्या मध्यस्थेनं देवाचा आशीर्वाद आपल्यामध्ये यावा. आपल्या विचारांमध्ये भावना व्यक्त करत असलेल्या भावनांमध्ये आणि गरजांमध्ये चांगला सुसंवाद होऊन आपलं कुटुंब देवाच्या अधिक जवळ यावं, पवित्र व्हावं. म्हणून आपण या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत. गीत क्रमांक 64, हिम नंबर 64. उभे राहा. बंधू भगिनीनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. ए प्रभो, तुझ्या पुत्राची माता हिचे स्मरण करणारे आम्ही तुझा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्वकालचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व दास्त आहे. ए प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरेचा सन्मान करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 75, हिम नंबर 75. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. तुझ्या गौरवे अखंड भरली
ए प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ईदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ते आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, वयामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. ए प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन आमचे आर्चबिशप, त्यांचे सहाय्यक बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. आपल्या कुटुंबाच्या व्यक्ती मरण पावले आहेत, त्यांची आठवण करा. ज्यांच्या आत्म्यासाठी आम्ही अर्पण केला आहे, ज्या आत्मशुद्धी स्थानामध्ये आहेत, ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, ज्या आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने मानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या देवावर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हेतू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाही पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा ओहो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवणूक यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो,
आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तो आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू दे नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. ए प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव, असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ए प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांस प्रभूच्या नावानं शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. ए पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. ए प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कृपया सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त प्रसाद हा फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे. इतर धर्माच्या लोकांनी आपल्या जागेवरती बसावे आणि गायनामध्ये भाग घ्यावा. ख्रिस्त प्रसाद सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. अन्य जाति धर्म के लोग अपने जगह पर बैठे और गाने में भाग ले. प्रसाद गीत क्रमांक 86, हिम नंबर 86. तुझ्या कृपेचा बुकेला
देशाची प्रीती मजला तू जीवनाची खान देवा तुझ्या दयेची मजला गली तहान तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न देखावयास अन्न देखावयास अन्न प्रभु यीशु यीशु प्यारा प्रभु यीशु यीशु प्यारा प्रभु यीशु प्यारा प्यारा प्रभु यीशु प्यारा प्यारा विश्वाचा यीशु तारा विश्वाचा येशू तारा प्रभूचा खेळ न्यारा प्रभूचा खेळ न्यारा प्रभु यीशु यीशु प्यारा प्रभु येशू येशू प्यारा प्रभु यीशु प्यारा प्यारा प्रभु येशू प्यारा प्यारा अनादी अनंत पित्याच्या पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला ते कुमारी मरिया धन्य होय. आपण प्रार्थना करूया. ए प्रभो, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तुझा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात आम्हाला विश्वासूपणे सहभागी होण्याकरता अधिक स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. नवीनाच्या प्रार्थनेसाठी आपली पुस्तकं घ्या. पान क्रमांक 52, नवीनाचा 6वा दिवस. सर्वांनी एकत्र. ए पूज्य माते, तुझे अत्याचित गुणगान कोण करू शकतो? तुझ्या महिमांमध्ये सदैव नाविन्य आहे, कारण पवित्र आत्म्याच्या योगाने तुझ्या उतरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौरवाचे रक्षण करून तू प्रभू येशूला जन्म दिलास. हे प्रभूच्या माते, तुला प्रणाम. तू सदैव कुमारी राहिलीस. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेवेळी आणि गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहिलीस. म्हणून स्वर्ग लोक आणि भूलोक तुझा गौरव करतात. हे देवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या कुशीतील बालकाची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करतो. कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव यामधील तू मध्यस्थीचा दुवा आहेस. प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे. तू स्वर्गाचे द्वार आहेस. हे भाग्यशाली माते, तू कृपेचे सिंहासन आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास, ज्याला सारे जग सामावू शकले नाही. त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलेस. संपूर्ण प्राणी मात्राच्या पालकाचे तू पालन पोषण केलेस. त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पूज्य पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहून आम्ही त्याची सेवा करावी आणि त्याचे दर्शन स्वर्गराज्यात करावे, म्हणून आम्हासाठी कृपेची याचना कर. आमेन. पान क्रमांक 56,
विरंकणी माऊलीचा नवीना सर्वांनी एकत्र. यती पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममता लुब्धिक निवारिणी माते, जसे तुझ्या भक्तांना तू आश्रयाचे वचन दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागता त्यांना मिळेल या तुझ्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. थोडा वेळ शांत राहा. श्रद्धेनं विश्वासानं आपल्याकडचा विनंत्या हेतू माऊलीच्या चरणापाशी ठेवा. आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद घडावा. जी लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, खाटेवर आहेत, वयस्कर आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत, कॅन्सर, डायबेटिक, एड्ससारख्या रोगाला बळी पडले आहेत. आजांचा वाढदिवस आहे. जे लोक परदेशी परगावी आहेत, देवाधर्मापासून दूर आहेत, कर्जबाजारी आहेत, जीवनातील अनेक आव्हानाला सामोरे जात आहेत. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक भाविकासाठी, विश्वासू लोकांसाठी प्रार्थना करा. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो आमेन. कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ते तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी राणे वापेल अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझा स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात
तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. Our Lady of Vidankani, pray for us. Kindly stand. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. पवित्र मिसा संपली आहे. ख्रिस्ताच्या प्रेमानं शांतीनं तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आजचा 6वा नवीना आणि नवीनासाठी आपल्याला फादर जेम्स कोरिया यांचे आपण मनपूर्वक आभार मानूया. टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानूया. आणि होली क्रॉस चेपल बंदर पखाडी कांदिवली इकडून जी गायन मंडळी आली आहे, खरोखर त्यांनी खूप सुंदर असं गायन केलेलं आहे. त्यासाठी त्यांची देखील आपण आभार मानून टाळ्यांच्या गजरे त्यांचे स्वागत करूया. अंतिम गीत क्रमांक 126, हिम नंबर 126.